हाय गाईज, मी दीपेश पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. आज मोठा ब्लॉग, सस्ता यूट्यूबर आहे. आज मोठा ब्लॉग बनवायचा एकच कारण का आम्ही चालले आहो शर्तीना. आम्ही 14 जण आहो. आता बघू, असं काय मोठ्या शर्ती तर नसतील, आज बारीक शर्ती बघायला लागतील, कारण की सगळी बैला गेल्यात पुसेगावच्या मैदानाला. जातो आता डायरेक्ट आम्ही निघलो. निघेल तो घरी परत. आमच्या राहिलेला माझा आमच्याला घेऊन आलो. आमच्या असल्याशिवाय बारा जमत नाही आपल्याला. बारा वाटतं का आमच्या असले काय. आम्ही इथं थांबलेलो चौघा जण आहे. आम्हाला महेशदा आमची फ्लाईट आलेली बघा. फ्लाईट आली आमची. त्या फ्लाईट मध्ये बसून चाललेलो आहोत शर्तीना उसाटण्याला. फ्लाईट म्हणजे आमची एक रिक्षा ऑडी आहे बाई. साधा काम ना आमचा. आम्ही बारीक गाडी आहे म्हणून काही कमी लेखू नका. याच्या आम्ही तार घ्यायचे आहो. तार घेऊ आता मोरब्याला मनीच्या तार बघले आम्ही. तुम्हाला दाखवले असते पण थोडासा पुरा आलो. तार हॉटेल आहे. जाऊ दे आता. त्या थार आहेत गाईज. थार ओरिजिनल थार होई. डुप्लिकेट पण दाखव गाईज. आता आम्ही अड्ड्याम फायनली पोहोचलो. आता आम्ही जाऊ आमच्या गावातली बैला बघायला कुठे आहेत. अरे समजत नाही, बघायला लागतील. आता जाऊन शोधायला लागतील. नियोजन ऋतिक भाई आणि आमच्या गावातली बैला रुद्रा बघा आमच्या गावातला आहे. त्याची शर्यत जमली आता. परवा टायमात काढतील. बघू आता तुम्हाला दाखवतो शर्यत त्याची. आमच्या साईडला बैला होती, त्यांच्या आताच शर्यत जिंकले. दादा तुम्ही कुठले? कल्याण 12वेचे आहेत दादा. तर दादा कितवी पहिलीच शर्यत होती का तुमची? आमची या जोडीचे लगातार 2 गुलाल झाले. लगातार 2 गुलाल झाले. दादा तुम्ही किती वर्ष म्हणजे शर्यतीच्या ह्याच्यात आहेत? आता पहिल्यापासून होता, पण आता वापस आता या सीझन पासून वापस आमची चालू झाली. कसा वाटतं तुम्हाला? काय अनुभव आहे? किती वर्षाचा काय असं सांगू शकाल? आमचे जुने ड्रायव्हर या क्षेत्रामध्ये आम्ही 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. 10 वर्ष किती झाली? आजोपासून जास्त झाली. 25 झाली वर्ष. तर कसं वाटतं तुम्हाला या क्षेत्रामध्ये येऊन? काय असा म्हणजे नाद कसा वाटतो? हे नाद आमचं पहिल्यापासून परंपरापासून आमच्या आजोबापासून. गणपतरामजी मिरकुटे. तुम्ही कुठले मामा? 12वेचेच का? धन्यवाद मामा तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. तुमच्या जोडी अशीच पलत राहू दे. ताई यांची सर्व टीम आहे आणि सगळेजण येतात. यांच्या ताई पण आहेत, त्या पण शर्यत शौकीन आहेत, त्या पण येतात. तर असंच तुमची बैला पुढे जात राहू द्यात का. सगळी बैलांची सेवा करते. लय वर्षाचा अनुभव आहे त्याला पण. पाणी पाजाचं काम चालू आहे. म्हणजे आता कारतील लगेच. पाणी बिणी झाल्यावर कारतील लगेच बैला शर्यतीला नेतील. आता खाली 10वी साईडची आहे अकलाचे. बघू आता लगेच कारतील. तर दाखवतो तुम्हाला. टाइम लागेल शर्यत व्हायला. काहीच बैल काढलात लगेच नेतील. शर्यत आहे. दुसरा पण काढले, त्याला पण लगेच घेऊन जायचे. काहीच बैलाला इथं गरम करायला घेतले. बघू शकता तुम्ही. गाडी घेतली झोपाला. गाडी झोपून झाले. आता नेतील खाली. मला जायला जरा भीती वाटतं. लय बैला आहे ना, म्हणून मी जवळ नाही जाईल. पब्लिक बघा काहीच, जाम पब्लिक आहे आज. सुट्टी आहे सगळ्यांना. आमच्या राज व्हायचं काम बघा, एकदम परफेक्ट काम असतं, म्हणून सगळी त्याच्याकडेच द्यायचं करायला. शर्यतीमध्ये काहीच गाडीला स्पीड बघा. तर काहीच आता इथं विषय असा झाला का शर्यती बघून आम्हाला कंटाळा आला. जाम संध्याकाळ पण झाले आणि रुद्राची शर्यत काय होईल का वाटत नाही, कारण की जाम मागे अजून बैल. काय सांगता नाही शर्यत होईल का नाही. अजून 5 मिनटं वाट बघतो. तर मग आता घरीच निघतो आम्ही डायरेक्ट. तर काहीच बघू शकता आपण बैल घरी परतीच्या प्रवासाला निघले सगळे बघा. रुद्राची शर्यत काय झाली नाही आणि आम्ही निघलो आता घरी जायला. जाम कंटाळा आला. कालोख पण पडला.
बऱ्याच शर्ती कॅन्सल झाल्या, त्यामुळं जास्त वेळ थांबलो ना आम्ही. आता घरी चाललो आहे आम्ही. हा ब्लॉग इथंच एंड करतं. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन जरा फॉलो करा. दीपेश पाटील 9191 ID आहे माझी. भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये.